फ्रॅडीज कोझी किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल नागपुरी गोळा भात. तर त्याच्यामध्येच आपण एक ट्रिक यूज करणार आहोत, जी आहे ती चिगळीची भाजी यूज करणार आहोत आणि जे गोळे बनवणार आहोत ते आपण चिगळीच्या भाजीपासून बनवणार आहोत. तर इथे मी बिर्याणी राईस वापरलेला आहे, तो 1/2 किलो इतका घेतलेला आहे आणि तो 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. ते डाळ घेतली आहे मी, ती 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे, चणा डाळ, 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ पण मी स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये गरम पाणी घालून भिजत घातलेली आहे. 10 ते 15 मिनटं आपण त्याला भिजत ठेवणार आहोत. इथे चिगळीची भाजी घेतलेली आहे मी, ती यालाच आपण चिवळीची किंवा चिगळीची किंवा चिवडीची अशी भाजी म्हणतो. छान अशी साफ केलेली आहे, त्याची मुळं वगैरे काढलेली आहेत. तर बघा, याची देठं लहान असतात, एकदम पातळ बारीक असतात, त्यामुळे देठं पण वापरायचे असतात. काही जण याची फक्त पानंच वापरतात, तर आपण इथे देठं पण वापरणार आहोत. तर काही हरकत नाही. चला मस्त अशी चिरून घेऊया. छान एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे भाजी. उन्हाळ्यात ह्या भाजीचं उगवण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण उन्हाळ्यात ही भाजी भरपूर मिळते आणि शरीराला आपल्या थंडावा देण्यासाठी पण असते, त्यामुळे सर्रास ही भाजी खाल्ली जाते उन्हाळ्यातच. शरीराला थंडावा देण्यासाठी ही भाजी एकदम पौष्टिक आहे आणि ही तर खाल्लीच पाहिजे. पण उन्हाळ्यात पालेभाज्या तर आपल्याला खाव्याशा वाटत नाहीत, त्यामुळे जर अशा पद्धतीने जर आपण बनवतो तर नक्कीच घरातले सगळे आवडीनं खातील. तर इथे मी भाजी सर्व छान धुवून चिरून घेतलेली आहे, एकदम बारीक अशी चिरलेली आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये आपण एक वाटण बनवणार आहोत. त्यामध्ये ज्या भिजवलेल्या डाळी घातल्या होत्या, त्या भिजवलेल्या डाळी घातलेल्या आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, थोडासा लसूण घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे भरपूर. त्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि हे वाटण चांगलं बारीक होण्यासाठी आपण मीठ घातलेलं आहे 1 चमचा. तर हे छान असं वाटण करून घेतलेलं आहे. जाडसर वाटण करायचं आहे, एकदम बारीक पेस्ट वगैरे बनवायची नाही. हे जे बनवलेलं वाटण आहे डाळींचं, ते आपण भाजीमध्ये घालायचं आहे. इथं मी सर्व वाटण भाजीमध्ये घालून घेते. त्यानंतर आपण धण्याची पूड घातलेली आहे, लाल तिखट, हिंग घातलेला आहे थोडासा आणि हळद घातलेली आहे आणि मीठ हे आहे आपण ते वाटणमध्येच घातलेलं होतं, त्यामुळे लागलं तर वरून मीठ घालायचं. छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे मसाले घातलेले आहेत आपण, ते चांगले भाजीला मिक्स करून घ्यायचे आहेत, भाजीला लावून घ्यायचे आहेत. इथे पाण्याचा आपण बिलकुल वापर करणार नाही. आणि इथे आता मोठा 1 चमचा मी बेसन घातलेलं आहे, चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी. तर इथे गोळ्याचे मिश्रण, चिवळीच्या भाजीच्या गोळ्याचे मिश्रण आपले तयार झालेले आहे. त्याचे आपण छान असे गोळे बनवणार आहोत. इकडे मी कढईत थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे गोळे आपण वाफवून घेणार आहोत चाळणीमध्ये. तर या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे, आपण जे गोळे बनवणार आहोत ते चिटकू नये म्हणून. तर याचे गोळे बनवते. आता हे गोळे जे आहेत ते आपण हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि छान असे अलगद हाताने, एकदम जास्त प्रेस करायचं नाही, अलगद हळूवार हाताने असे गोळे बनवणार आहोत आपण. तर इथे सर्व मी गोळे बनवून घेते भाजीचे. तर भाजीचे सर्व गोळे असे तयार झालेले आहेत. तर ते आता वाफवण्यासाठी आपण या चाळणीमध्ये ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनटं आपण याला वाफवून घेणार आहोत, झाकण झाकून. तोपर्यंत इकडे आपण आता भात बनवायचा आहे गोळ्याचा. तर यासाठी मी तांदूळ आपलं भिजलेलं आहे छान असा अर्धा तास. भात हा मी मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे. तर यासाठी इथे मातीचं भांडं घेतलेलं आहे झाकणाचं. तर यामध्ये अगोदर तेल घालून घेते आणि तेल जे आहे ते सगळीकडे पसरवून घेते, जेणेकरून आपला भात जो आहे तो या भांड्याला चिटकणार नाही. तर इथे मी बारीक गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे. तर यामध्ये एक तमालपत्र घातलेलं आहे आणि जिरे 1 चमचा घातलेला आहे. छान अशी खमंग फोडणी बनवायची आहे. आता सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडासा हिंग घातलेला आहे. तर आता यामध्ये आपण धुतलेला तांदूळ जो आहे तो घालणार आहोत आणि छान तेलावरती भाजून घेणार आहोत. इथे छान असं फोडणीमध्ये या तांदूळ आपण भाजून घ्यायचं आहे. वरून थोडीशी हळद घालते मी, त्यानंतर थोडंसं भाजून घ्यायचं आहे. हे भाजून सर्व छान झाल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. तर 1 इंच इतकं वरती पाणी घालायचं आहे तांदूळमध्ये.
भात छान असा मोकळा बनवायचा आहे आपल्याला, त्यामुळे 1 इंच इतकं पाणी घातलेलं आहे आणि भाताला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे झाकण झाकून मी भात शिजायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण इकडे थंडगार मसाले ताक बनवू. तर यासाठी मी एका मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं दही घेते, वरून काळं मीठ घातलेलं आहे आणि छान असं ते घुसळून घेते रवीने. थोडंसं पाणी घालून आपण पातळ ताक बनवायचं आहे. याचं पाणी इथे थंड पाणी वापरलेलं आहे. छान असं रवीनं हे ताक घुसळून घेते. त्यानंतर फोडणी देण्यासाठी आपण वरून तेल गरम केलेलं आहे. फोडणी देण्यासाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग घातलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर याचा खमंग अशी फोडणी आपण ताकामध्ये घालणार आहोत. तर वरून चवीनुसार साखर घातलेली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे. तर इथे आपलं तयार आहे थंडगार मसाले ताक. तर भातासोबत आपण हे ताक सर्व करणार आहोत. तोपर्यंत इकडे आपले जे भाजीचे गोळे जे वाफवलेले आहेत तर त्याला आपण काढून घेऊया. आता हे वाफवलेले गोळे आहेत ते आपण भातामध्ये घालणार आहोत. भात पण इथे आपला 80% शिजलेला आहे. भातामध्ये थोडंसं पाणी आहे, पाणी थोडंसं ठेवायचं आहे. तर त्यामध्ये आपण हे गोळे भातामध्ये सोडणार आहोत. तर छान इथं असं गोळे आपण भातामध्ये सोडून देतो आणि वरून झाकण झाकून एक 5 ते 7 मिनिट आपण राहिलेला भात 20% जो भात शिजायचा आहे तो शिजवून घेतो आहे. हा भात शिजल्यानंतर वरून आपण गोळ्यांवरती थोडंसं तूप सोडतो आहे आणि भातावरती पण तूप सोडतो आहे आणि कोथिंबीर घालून छान असा तयार आहे आपला चिवळीच्या भाजीचा गोळे भात. तर चला गरमागरम असा गोळे भात आणि थंडगार असं मसाले ताक एकदम छान असं सर्व करूया. तर उन्हाळ्यात यासारखं दुसरं शरीराला थंडावा देण्यासारखं जेवण दुसरं काय असू शकतं. तर भाजीपासून फायबर, डाळींपासून प्रोटीन आणि भातामधून कार्ब असं तिन्ही कॉम्बोमध्ये आपल्याला शरीराला भेटतं हे. आणि छान असं प्रोबायोटिक हेल्दी जे घरचं ताक आहे मसाले ताक, तर ते पण आपण घेतो याच्यासोबत. तर एक कंप्लीट मील आहे हे. तर ही रेसिपी टोटल नवीन आहे, मी माझ्या मनाने बनवलेलं आहे. तर रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच हेल्दी पौष्टिक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.